कारण असं आहे की मागील 1 तारखेला लिंबूचे भाव जे होते ते 155 रुपये किलो होते. म्हणजे साधारणतः 3500 ते 3800 रुपये कॅरेट प्रमाणे 20 किलोचे कॅरेट हे 3500 ते 3800 च्या भावाप्रमाणे जात होते. आणि आज जे लिंबूचे दर भर उन्हाळा चालू असताना सुद्धा आज लिंबूचे दर जे आहेत ते 50 रुपये किलो आलेले आहे. तर याच्यात खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि याच्यामध्ये लिंबूला भाव मिळत नाहीये. तर शेतकरी म्हणून इकडे बघा, मोबाईलकडे बघा आता. आणि जर शेतीमालाला असाच माल जर मालाला भाव भेटला नाही तर पुढे काय भूमिका राहील शेतकरी? शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. जर शेतकऱ्याला भाव नाही मिळाला तर शेतकरी खूप संकटात येईल आणि आता सुद्धा शेतकरी संकटातच आहे. शेतीमालाला कुठल्याच शेतीमालाला आज भाव नाहीये. मक्याला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, कपाशीला भाव नाही. सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता या अजून मे महिना चालू आहे तरी निंबूचे भाव बाकी फळं फळं झाले, भाजीपाला झाले याचे भाव मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशी मी सरकारला मागणी करतो.